प्रतिभा संपन्न असा हा माझा कवी मित्र, त्याचं आगमन झालं त्यासाठी जोरदार टाळ्या. त्या शाळेतून त्या शाळेत 30 गाव भिकारेल 40 गाव असं आमचं फिरणं होतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला इंग्रजी अजिबात यायचं नाही, इंग्रजीत कच्चा राहून गेलो. 8वीला ज्या वेळेला बाकीचे मुलं 8वीला माझी इंग्रजीची सुरुवात झाली तोपर्यंत मराठी शाळेत होतो आणि ते सगळे इंग्रजीतून खाडखाड इंग्रजी बोलायचे, मला इंग्रजी येत नव्हतं. आणि मग माझ्या मनात एक भीती निर्माण झाली होती की इंग्रजी आपल्याला येणार नाही. आणि मग मी माझ्या पातळीवर मी विचार करायचा. त्यावेळेला तो विचार असा करायचो मी की साला मराठी म्हणजे आपली आई आहे, नऊवार साडी नेसणारी, हात भरून काचेच्या बांगड्या घालणारी, कपाळावर रुपये एवढं कुंकू लावणारी, साधी सुती नेसणारी आमची साधी आई म्हणजे आमची मराठी भाषा. आणि हिंदी ही आमची मावशी, ती आपल्याला आवडते, मलाही आवडायची. कारण ती कधीतरी पदराला पिना लावते, मस्त भोवा आयब्रो करते, थोडी नाजूक साजूक लिपस्टिक लावते, पार्लर मध्ये जाते. ती हिंदी आमची मावशी असं माझं मनाशी समज. आणि इंग्रजी ही आमची आई नाही, ही आमची मावशी नाही, तर ती वडिलांची मानलेली मिळवणी. मग वडील म्हणतात हिला आई म्हण, आम्ही तिला कसं काय आई म्हणणार. वडील म्हणतात की हिला मावशी म्हण, आम्ही तिला मावशी म्हणत नाही. आणि मग आम्ही इंग्रजीला वडिलांचा आग्रह असतो, वडिलांचा खूप आग्रह असतो की मुलगा कॉन्व्हेंटला गेलं पाहिजे, काहीतरी म्हण, आई म्हण, मावशी म्हण. आम्ही तिला आई म्हणणार नाही, मावशी म्हणणार नाही, कारण ती तिकडून 7 समुद्राच्या पलीकडून आली, छानपैकी जीनची पॅन्ट घालते, ती बॉयकट करते. आणि अशी तिला आम्ही मावशी म्हणत नाही, आई म्हणत नाही, तिला आम्ही आंटी म्हणतो. त्या आंटीविषयी मला कधी प्रेम वाटलंच नाही. आणि मग मी काय करायचो, वरतून इंग्रजीचं पुस्तक आणि आतमध्ये मराठीचे पुस्तकं, आणि ते पुस्तकं मी वाचायचो. मग वडील चिडायचे, इंग्रजीला मार्क कमी पडल्यावर मारायचे मला. आणि मग एकदा त्यांनी, मी नाधो महानवरांचा कविता संग्रह वाचत होतो आणि मला ग्रामीण कविता संग्रह, ग्रामीण कादंबऱ्या आवडायच्या, ते मला आपलं जगणं वाटायचं. आणि मग एकदा आमचं हॉटेल होतं एका वडाच्या झाडाखाली एका खेडेगावामध्ये. त्याचं असं कुणी सांगितलेलं नाही, फक्त माझी एक आजी होती जी 105 वर्ष जगली. ती बोलता बोलता काव्यरचना करायची आणि तिच्याकडून वारसा हक्काने हे माझ्याकडं चालत आलेलं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मनामध्ये माझे दोन्ही भाऊ खूप हुशार होते, बहीणही हुशार होती, मी ढव होतो. मग मला असं वाटायचं 10वीला 12वीला गेलो मी, 11वीला गेलो. 11वीला गेल्यानंतर मी नापास झालो, मला कॉमर्सला टाकलं, मी नापास झालो. एक तुमचं हे जे वय असतं ना, हे रंगीत फुलपाखरांच्या मागे फिरण्याचं वय असतं. मीही या वयातून गेलो, पण या वयामध्ये असताना पायामध्ये चपला नाहीत, अंगाला धडाचे कपडे नाहीत, अशा अवस्थेत कॉलेजला जायचो. आणि मग सगळेच भाग्यवान नसतात, फार थोड्यांच्या बोटांना रंगीत फुलपाखरांचे रंग लागतात. आणि माझ्यासारखे काही असतात की त्यांना जगण्याचाच प्रश्न निर्माण झालेला असतो. अशा अवस्थेमध्ये मी होतो. आपलं पार्सल परमेश्वराने वरतून खाली पाठवलं ना, त्यावेळेला प्रत्येकाला एक जमेची बाजू दिलेली असते. आता तुमच्याकडे गायकवाड ताई आहेत, गायकवाड सर आहेत, काय गुण आहे त्या माणसांमध्ये, छान पेटी वाजवून गातात, ईश्वराने त्यांना स्वर बहाल केलेले आहेत, संगीत दिलेलं आहे त्यांच्यासोबत. असं प्रत्येकाला ईश्वराने काहीतरी दिलेलं असतं. आमचं सुभाषदादाही माझ्याच वर्गात होता. आम्ही गणेशनगरला शाळेत असायचो. भली मोठी टोपी, घंगाळ्या खाक्या पॅन्टी आणि वर मांजर पाटाचं शर्ट, असा आमचा सगळा अवतार असायचा. आणि सुभाष मला कुठं भेटला तर शेवगावला एका कार्यक्रमामध्ये. तो असा पोलीस गाडीमधून आला, कवी संमेलनाला, आणि त्याला मी पाहिलं. माणसाचं वय बदलत जातं, सवय मात्र कायम असते. सुभाषला मी तिथं पाहिलं आणि मला असं वाटायला, अरे हा आपला 7वी 8वीचा वर्गमित्र तर नाही, हा त्याचं नाव मला आठवेना. मी जरा बुद्धीला ताण दिलं, मला त्याचं नाव आठवलं. माणसाचं वय बदलत जातं, सवय कायम असते. हावभाव किंवा बोलण्याच्या ज्या लकबी असतात त्या सारख्या असतात. सुभाष त्यावेळेलाही कविता लिहायचा. तो तिकडून म्हटला, हार पा मार फाज नार पावसून सुभाष तुरफू मार फाला करफस काय वर फळकलं. मी म्हटलो, आर पापून घर फरेशनार पकडलं 4 फाळ्यात वर पडतो. आमची ही भाषा आणि आम्ही एकमेकाच्या गळ्यात पडलो. असं हे सगळं बालवयातले दिवस होते. आणि मग मला असं वाटायचं की आपल्याला छान लिहिता येतं. मग मी आकाशवाणी खूप ऐकायचो, वेगवेगळे तमाशे पाहायला मी जायचो. रात्री चोरून तमाशे पाहायला जायचो. कीर्तनं खूप ऐकले मी, वेगवेगळे गाणे मी ऐकायचो. आणि मित्रांनो, आपल्या भोवतालीच कितीतरी गोष्टी असतात. मगाशी माझा परिचय दिला, आशा भोसले, शंकर महादेवन, कैलास खेर, जगजित सिंग, सुखविंदर, जसविंदर नरुला,
अशा अनेक दिग्गज गायक गायिकांनी माझे गाणे गायले. 65 ते 66 मराठी चित्रपटांना माझे गाणे आले. 17 मालिकांना माझे वेगवेगळे टायटल सॉन्ग आले. वेगवेगळ्या चित्रपटातून मी आता भूमिका करतो. मी पूर्वी नोकरी करायचो मुळाप्रवर वीज संस्थेमध्ये. नोकरीमध्ये मला अडचणी यायला लागल्या. कलावंत म्हणून मला खूप त्रास झाला. मी त्या नोकरीवरही लाथ मारली. आणि माझी एक सवय आहे की आपल्या मस्तीत आपण जगायचं. मी शाहीर पठ्ठेबापूराव गुरु मानतो. त्या माणसाने, तो तलाठी होता तो माणूस ब्रिटिशांच्या काळामध्ये, आणि त्याने एक लावणी लिहिली होती. तो कागद त्या अधिकाऱ्याच्या समोर गेला. त्या अधिकाऱ्याने विचारलं की हे काय आहे. गोरा गाल तीळ शोभे नथनी झुबके दार असं त्याच्यावर लिहिलं होतं. आणि दुसरा एक त्या अधिकाऱ्याचा चमचा होता, त्याला इंग्रजी येत होतं, मराठी येत होतं. त्यांनी सांगितलं की साहेब ही लावणी आहे. म्हटले लावणी म्हणजे काय असतं. म्हणजे वाईट गोष्ट असते ती. म्हणजे त्याला सांगितलं. तो अधिकारी चिडला शाहीर पठ्ठेबापूरावांवर. त्यांना म्हटला की एकतर लावण्यास लिहा, गलाच करा, नाहीतर नोकरी सोडून द्या. आणि पठ्ठेबापूरावांनी त्याच दिवशी नोकरी सोडून दिली. नोकरीवर लात मारली त्या माणसाने. आणि 3,65,000 काव्य लावण्या या महाराष्ट्राला बहाल केल्या. त्या माणसाला मी गुरुस्थान मानतो. त्यावेळेला माझ्यावर वेळ आली अशीच की हा माणूस सिनेमाचे गाणे लिहायला जातोय आणि आपल्या संस्थेत नोकरीवर हा माणूस नसतोय. त्यावेळेला मला छळवलं त्या लोकांनी. मी संक्रांतीच्या दिवशी राजीनामा लिहिला आणि एमडीच्या तोंडावर फेकला. चल घे तुझा राजीनामा. मी तुझ्यासाठी जन्माला आलेलो नाही, तुझ्या संस्थेसाठी मी जन्माला आलेलो नाही. आणि मस्तीत जगायचं. अशा मस्तीमध्ये जगलो मित्रांनो. आणि म्हणून हा सगळा प्रवास, आनंदाचा प्रवास सुरू झाला. मी गाणं लिहिलं. गाणं लिहून मी घरी आलो. आशा भोसलेंना मी माझं पुस्तक दिलं. आणि दुसऱ्या दिवशी आशा भोसलेंचा मला फोन येतो, बाबासाहेब माझ्या घरी या जेवायला. मी कधी आशा भोसलेंच्या घरी गेलो असतो जेवायला. मी सर्वसामान्य माणूस असतो तर ठीक आहे, नाही येऊ द्यात, मला इंग्रजी नाही येऊ द्यात, मी ढ असू द्यात, पण आपल्यातली जी कला आहे ना, ती कला आपल्याला कुठे घेऊन जाते, कुठले सन्मान आपल्याला ती देते. अण्णासाहेब दातेंच्या कॉलेजवर मी गेलो होतो. बँड पथक लावलं होतं, पेंडॉल टाकला होता आणि फुलांच्या पायघड्या घालत आम्हाला नवरा बायकोला त्या व्यासपीठावर नेलं. मित्रांनो, मी आज गाणं किंवा कविता हे काहीच बोलणार नाही. मला हेच तुमच्याशी बोलायचं आहे, हेच संवाद करायचा आहे. बघा, गरिबी खूप होती. पारध्यापेक्षा हलाखीचं जगणं मी जगलो. इतकं हलाखी, इतकी. भाऊ हुशार होते माझे, दोन्ही भाऊ हुशार होते, त्यांना शिकवायचे होते. आणि अशा सगळ्या या पायपोळाचं आयुष्य जगत असताना मित्र ती कला मला तिथपर्यंत न्यायची आहे. मी 20 वर्ष घरामध्ये पितळाचे भांडे होते मॅडम. ते पितळाचे भांडे डंबेच्या दुकानात जाऊन मोडायचे आणि कोल्हापूरला जायचं. कोल्हापूरच्या लोकांना मी विचारायचं, मला जरा सिनेमाचं गाणं देतं का. ती शिवजयंती होती आणि शिवजयंतीच्या मिरवणुका त्या कोल्हापूरमध्ये निघलेल्या. त्या पहाटेच मी त्या कोल्हापुरात पोहोचलो आणि मला असं वाटलं की आज कोल्हापूर माझं स्वागत करत आहे. तिथं मी गेलो यशवंत बालकरांच्याकडे. यशवंत बालकरांनी मला तिथे बोलवलं आणि पहिलं मला चित्रपटाचं त्या दिवशी गीतलेखन त्यांनी दिलं. तो चित्रपट होता सत्ताधीश. त्या चित्रपटामध्ये मी पहिला अभंग लिहिला सुरेश. लिहित गेलो ते आयुष्य जगत गेलो. सगळाच संघर्ष होता. स्वतःची सावली स्वतःच्या सोबत नव्हती आणि अत्यंत वाईट दिवस होते. मॅडम, मी मराठ्याच्या कुटुंबातला मराठा असल्यामुळे मला कुठल्याच राखीव जागेचा मला फायदा नाही. आणि कितीतरी मराठ्यांचे पोरं असे आहेत की धड इकडंही नाही धड तिकडंही नाही, सवलती नाहीत, मार्क पडले तरी मेरिट मध्ये त्या तुमच्या पट्टीवर मी काम करायचो. कोणाला आता खोटं वाटेल मी सांगतोय, हे दारूची भट्टी, त्या भट्टीवर पडणाऱ्या पोलिसांच्या रेड आणि हे सगळं भयानक जगणं. आणि ते सगळं भयानक जगणं वाटायला आलेलं असताना मला त्यातून बाहेर पडायचं होतं. नातेवाईक माझ्याकडे येत नव्हते. आणि हे आम्ही का करत होतो, पोट भरण्यासाठी करत होतो. भावाला शिकायचं होतं. आज एक माझा भाऊ एका शिक्षण संस्थेमध्ये गेला आहे नाशिकला. त्याची बायको तिथं प्राथमिक आहे. एक भाऊ डॉक्टर झाला. यावर्षी माझी मुलगी MBBS होते, डॉक्टर होते. आणि मग ही सगळी दाखवली होती. ग्रामीण भागामध्ये आम्ही जगत होतो आणि ग्रामीण भागातलं जगणं देखील चित्र बदलवलंय सगळं. हिंदी चित्रपटांचं जे चित्र सुरू झालंय अत्यंत वाईट, अत्यंत घातक आहे. हे सगळे हिंदी आणि भाद्रपद चित्रपट जे आहेत ते घातक आहेत, त्या संस्कृतीला घातक आहेत, मरण्याच्याच लायकीत आहेत. हा हिंदी चित्रपटांचा आशय काय, आदर्श ते तुमच्या समोर ठेवतायत, नव्या पिढीच्या समोर काय आदर्श ठेवतायत. पण एकीकडे आम्ही वळून पाहतो तर आमच्या मराठी चित्रपटांनी संस्कार केलेले आहेत, आमचं जगणं त्यांनी दिलेलं आहे. आणि मग हे मनामध्ये एक दरी निर्माण होत होती. आणि अशा परिस्थितीत एक किस्सा मी फक्त माझ्या आयुष्यातला सांगतो बापू, की बहिणीचं लग्न ठरवलं. बहीण 10वी झाली होती आणि गावातून खेडेगावातून तिला अपडाऊन करावं लागायचं. मुलींना फार त्रास होतो, टार्गेट पोरं फार त्रास देतात. मग आमच्या आईला असं वाटलं की आपल्याला या सगळ्यातून जर मुक्ती मिळवायची, आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं, तर मुलीचं लग्न ठरवायचं. आणि मग आमच्या बहिणीचं लग्न ठरवलं. एक मुलगा पाहिला, लग्न ठरवलं. आणि त्या लग्नाचा जो हुंडा द्यायचा तो हुंडा सगळा आमचे मामा देणार होते. हुंड्याची रक्कम सगळी मामा देणार होते. आणि त्याच दरम्यान 2 दिवसावर सुपारी आली तिची. आणि मामाला म्हटलं की आम्हाला काहीतरी मदत करे. गाय होती आमच्याकडे.
ती गाय विकली आणि चारा होता तो विकला आणि पैसे उभे करून आम्हाला तिथपर्यंत जायचं होतं, बहिणीचं लग्न करायचं होतं, कुणाकडूनही पैसे मिळाले नाही. पोलीस गाडी घेऊन आले, हळदीला टेम्पो निघायचंय, आम्हाला निघायचंय. दारूच्या बाटल्या बाहेरून आणल्यानं वडिलांवर केस नोंदवली, ते यांच्याकडे दारूच्या बाटल्या सापडल्या म्हणून, आणि वडिलांना तिथून काळ्या गाडीत घालून तुरुंगामध्ये टाकलं. आईला आणि वडिलांना धरून नेलं. दुसऱ्या दिवशी लग्न. काय अवस्था झाली असं त्या जगण्याची. तू म्हटला ना आज वेगळं बोल म्हणून वेगळं बोलतो. आणि मग तिथं गेलो लग्नामध्ये. डायरेक्ट लग्नात मी बायको पाहिली, माझी बायको मी डायरेक्ट लग्नात पाहिली. चाटलोट केलं, लग्न झालं. आणि त्यातून एकदाच कसं तरी मराठ्यांमध्ये प्रतिष्ठेनं जगायचं, मराठ्यांसारखं जगायचं म्हणून त्याच्यामध्ये मी सामील झालो. लग्न करून मी घरी आलो. सगळं आयुष्यात अख्खा पायपोळच होता, पुढं नोकरी नव्हती, हाताशी सगळं जगणं भयानक भरण जगणं चालू होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मी तिथे आलो. आम्ही टप्पे टोपे खात होतो, प्रचंड ठोकरा खात होतो, प्रचंड ठोकरा. आणि त्या प्रचंड ठोकरा खात 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 हा सगळा प्रवास करायचा होता. एक वेळ अशी येत होती मित्रांनो, आता जावं आणि आत्महत्या करून टाकावी, जगूच नाही, जगण्याचा आपल्याला अधिकारच नाही असं वाटत होतं. आणि मग हा सगळा प्रवास चाललेला होता. आणि मग पुन्हा मी विचार करायचो का रे, ईश्वराने आपल्याला कला दिलेली आहे. आणि मग हा सगळा प्रवास सुरू झाला. यशवंत वालकर मला भेटले, मला चित्रपटांची गाणी लिहायला मिळाली. आणि तिथून माझ्या या प्रवासाला सुरुवात झाली. माझी बायको 4थी शिकलेली होती, ती गाणं शिकली, 10 वर्ष गाणं शिकली, संगीत विशारद झाली. आता तिने 5 चित्रपटांमध्ये गायलं, 6 चित्रपटात तिने भूमिका केल्या. आणि हे जे सगळ्याचा जगण्याचा जो सगळा भोगवटा होता हा सगळा संपला. आणि आता हा सुखद असा प्रवास सुरू झाला. मित्रांनो, आज तुमच्यापर्यंत जो बाबासाहेब सौदागर उभा राहिला, तो प्रचंड थकलेल्या मनस्थितीतून आलेला आहे. मी कुणी पॉश माणूस नाही. मला लोक विचारतात की आमचे गाणे लिहून झाले, शूटिंग संपलं की विचारतात, बाबासाहेब तुमची काय व्यवस्था करायची. अरे तू काय व्यवस्था करणार आहे, मी पितच नाही. तो माणूस वरतूनच एवढी पिऊन आलाय, एवढी नशा करून आलाय, त्याला तू कुठल्या ब्रँडची दारू पाजणार आहे. 3 गोष्टी माणसाच्या आयुष्यात नशा करतात, गद्य पद्य आणि पद्य. मी गद्याची आणि पद्याची नशा करतो म्हणून नशा शब्द माझ्या आयुष्यात उलटा झाला आणि ती शान निर्माण झाली. आणि मग हा सगळा प्रवास असा इथपर्यंत सुरू झाला. मित्रांनो, थोडक्यात इथपर्यंतचा प्रवास मी तुम्हाला सांगितला. आता थोडा एक शेवटचा टप्पा मी तुम्हाला सांगेन की मित्रांनो, तुमच्यामध्ये कोणी चांगले निबंध लिहित असेल आणि तो जर माझ्यासारखा ढ असेल, हुशार नसेल, तर त्याला मी सांगतो तुझ्या चांगला लेखक आहे. त्या चांगल्या लेखकाला तू वाढव, पुस्तकं वाच, शोध घे आणि चांगला लेखक हो. एखादी मुलगी चांगली गात असेल तर तिने घरामध्ये सांगायचं की माझं इतक्यात मी नापास झाले म्हणून माझं लग्न नका करू. बघा, दिशा हा शब्द आपण उलटा केला तर काय शब्द तयार होतो, शादी. आणि शादी शब्द उलटा केला तर आयुष्याची दिशा ठरल्याशिवाय कधीच शादी करायची नाही. नाहीतर काना मात्रा वेलांटी उडून जाते आणि माग उरते फक्त ती दशा. म्हणून आपल्यामध्ये काय दिलंय, परमेश्वराने आपल्याला काय दिलंय त्याचा शोध घ्यायचा आणि पुढचा प्रवास करायचा. आणि मग मी तरी काय केलं, हेच करत गेलो. आता मी गाणे लिहायला जातो, वेगवेगळ्या चित्रपटांचे गाणे लिहितो. एक कथानक आपल्याला दिलेलं असतं, त्या कथानकानुसार 4 ओळी आहेत तुमच्यासाठी. बघा, त्या ओळी अशा होत्या. खरा स्वागताला दाही दिशा, कोण वाचणार सांगा विधी लिखिताची भाषा. आणि मग त्याच्या पुढच्या ओळी होत्या त्या मित्रांनो तुमच्यासाठी. ध्येय ठेवून खेळावा जीवनाचा सारी पाठ, रात्री काळोखाच्या पाठी देव जोडितो पहाट. रात्री काळोखाच्या पाठी देव जोडितो पहाट, घ्याव्या स्वच्छंदी भराऱ्या स्वागताला दाही दिशा, कोण वाचणार सांगा विधी लिखिताची भाषा, सुख दुःखाच्या सोबती सर्व आशा अभिलाषा. मग मी गाणं लिहायला जातो, तिथं मला एक कथानक दिलं जातं, त्या कथानकानुसार मी गाणं लिहितो. आता एक शेवटची फक्त एक आठवण सांगतो. तुम्ही बोर झाले ना, बराच वेळ बोललो चालेल ना, एक 5-10 मिनिट बोललो चालेल ना. बघा, आणि नर्तकी हा शब्द आपण उलटा केला तर कीर्तन असा शब्द तयार होतो. कीर्तनकाराच्या हातातले टाळ आणि नर्तकीच्या पायातले चाळ, ह्या दोन्हीचंही महाराष्ट्राला सारखंच आकर्षण आहे. म्हणून महाराष्ट्रातला माणूस जसा विठ्ठलाच्या वारीत उभा राहतो तसाच तो तमाशाच्या बारीमध्ये उभा राहतो. त्याला अभंग आवडतो तशीच त्याला लावणी आवडते, त्याला टाळ आवडतात तशीच त्याला चाळ आवडतात. फक्त जागा वेगळ्या असतात. टाळांची जागा हृदयाजवळ हातात असते आणि चाळांची जागा पायामध्ये असते. अध्यात्म आपल्या हृदयाजवळ आहे आणि शृंगार पायाच्या जवळ आहे. एक समोर ती ताई बसलेली दिसते, मला वाटतं तिने पिक्चर मध्ये काम केले, राजमाता जिजाऊ मध्ये, बरोबर नाही ना? की जगदीश ठिगुरकरांनी चित्रपटांची गाणी लिहायची. हिवाळा उतरून आला, नक्षत्रांच्या क्षितिजावरती तलमधुक्याचा निळसर शेला, ढवळ्या पिवळ्या माळा देऊन नभात निघते सोन पालखी, गगन जाईच्या बहर तरुवर उतरू येते हलकी हलकी,
किंवा मी पौष महिन्याचं वर्णन करतो. सोन पाखर आली पिकावर, पौष पिवळे ऊन पडे, हळू शेंदग पाणी साजनी, खळखळ करती तुझे चुडे, पदरावरती फुले मोहरी, हळद फुलांचा बहर गळे, निळ्या धुईची शाद पांघरून ऊन नेसले रानमळे, जवस फुलावर आभाळ चांडल लाल झुलतसे राजगिरा, नजर पुरेना उभ्या शिवारी अशी जवारी आली भरा, पोहऱ्याने पाणी डोले झाले काठगडे, विहिरीच्या या निळ्या पाण्यानं भरव तुझे ग लालगडे. एकीकडे तरल आणि भावस्पर्शी निसर्ग कविता आणि एकीकडे चित्रपटाची गाणी. मग कधी आपल्याला तो दिग्दर्शक सांगतो की एका नायकाचं आणि एका नायिकेचं प्रेम जुळलंय बाबासाहेब, त्याच्यावरचं गाणं लिहा. मग मी गाणं लिहितो. त्यांचं प्रेम तुटलंय त्याच्यावरचं गाणं लिहा, मी गाणं लिहितो. कधी मला सांगतात की बाबासाहेब एक अभंग लिहा, मी अभंग लिहितो. कधी मला ते सांगतात की बाबासाहेब एक लावणी लिहा, मी लावणी लिहितो. कधी मला ते सांगतात की कॅबरे मधलं गाणं लिहायचंय, ते कॅबरे मधलं गाणं मी लिहितो. मग हे सगळं कुठून आलं मित्रांनो? हे कुठून नाही आलं. मी पुस्तकं वाचत नव्हतो, मी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो नाही, त्यामुळे पुस्तकांशी कधी संबंध आला नाही. मी भोवतालची जी माणसं आहेत ती माणसं वाचत गेलो आणि माणसं बोलायला लागली ना, बापूंसारख्या माणसाशी मी ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला मला प्रचंड मोह असतो माझ्या मनात की अरे हा प्रतिभावंत माणूस बोलायला लागला ना, काय छान छान बोलतो हा माणूस. आणि त्यांच्या बोलण्यामध्ये कधीतरी एखादी सुंदर आपल्याला कथा सापडून जाते, सुंदर अशी एखादी कविता आपल्याला सापडून जाते. आणि मग असंच मी शोधत शोधत जातो, गाणं तिथं मला सापडतं. आत्ताची एक घटना मी तुम्हाला सांगतो की मला सांगितलं, बहीण माझी भाग्यवान नावाचा एक चित्रपट मी लिहित होतो. त्या चित्रपटामध्ये त्यांनी मला सांगितलं की लग्न लागलेलं आहे, नवरदेव नवरीच्या गळ्यामध्ये की रोज डाहाळल्या जाती, कुंकवाच्या करंड्यात उभ्या जलमाची माती, कुंकवाच्या करंड्यात उभ्या जलमाची माती. किंवा आमची आजी आईवर चिडायची आणि म्हणायची की भावाची लेक उगाच भाची सून करून आणली, हिला बोलता येत नाही, हिला झापता येत नाही. हे बोलणं ती ओवीतून सांगायची. ती म्हणायची भाची सून केली काम सांगायची चुरी, गाराण करू कशी सुन परक्याची बरी, गाराण करू कशी सुन परक्याची बरी. चित्रपटाचं गाणं लिहिताना मी तरी काय करतो, ह्याच मीटर मध्ये साक्षी देवाला ठेवून सांगतो ग लग्न हार, देऊ जन्मभर साथ करू सुखाचा संसार, देऊ जन्मभर साथ करू सुखाचा संसार. झुंजारचं गाणं, बैलगाडीवर गाणं आम्हाला चित्रित करायचंय. मग ते गाणं ह्याच मीटर मध्ये मी लिहितो. सुख दुःखाची ही चाक ओढी जीवनाची गाडी, घुंगराच्या तालावर चाले माझी बैल जुडी, कधी जाळी तो उन्हाळा त्याने करपते भुई, थेंब येता पावसाचे पीक देते काळी आई, पाट तीर्थाच्या पाण्यानं येते उसामध्ये गुडी, घुंगराच्या तालावर चाले माझी बैल जुडी. झुंजार एकाकीचं गाणं लिहिताना हिरव्या धरित्रीच्या कपाळी सूर्य टिळा, सोन किरणांनी न्हाला केळी कर्दळीचा मळा. अशा पद्धतीनं ओवीचा वापर मी तिथं केला. कधीतरी एखादं हिंदी गाणं ऐकलेलं असतं, त्या हिंदी गाण्याची लय आपल्या मनामध्ये असते. एक हिंदी गाणं मी ऐकलं होतं मॅडम, गायकवाड मॅडम. तर हिंदी गाण्याची लय अशी होती, ते कोई परदेशी आया, काय ते गाणं आहे कसं, हा दिल ले गया, ते जे मीटर होतं ते मीटर डोक्यात होतं आणि मराठी गाणं लिहायचंय. अरे आपण ते मीटर जर वापरलं तर, आणि ते मीटर आणि हनुमान स्तोत्राचं मीटर एकच आहे. मग मीटरचे मी वेगवेगळे अभ्यास केले. मला शिकवायला कोणी गुरु नव्हता. मग एखादा भजन म्हणणारा माणूस, एक तारीवर गाणारा माणूस, एखादा पोतराज, एखादा बिलाच्या वह्या म्हणणारा, एखादा लोकगीत गाणारा, त्याचे जे तुरगा तो गाणी ओ, चित्रिणीच्या पंखाला मोत्याचं पाणी ओ, पिवळा संग पिवळण तरवडीत निसली, भंडारून देह सारा हळदच नेसली. हे जे लय आहे, हे वेगवेगळ्या लय मी पाहिल्या. आणि मग ते कोई परदेशी आया मेरा दिल ले गया, काय ते गाणं आहे, त्या गाण्याचं जे मीटर होतं ते मीटर मी पकडलं आणि मग लिहिलं. तुमच्याच प्रदेशात चित्रित झालेला चित्रपट होता. खालीवर झुले माझी नदी मध्ये नाव, डोंगराच्या पायथ्याला माझं खेडगाव. असं गाणं त्याच्यासाठी लिहिलं. आता एक अंतर्दहा नावाचा चित्रपट मी लिहिला, बाबांचा, पितांबर काळ्यांचा. त्याच्यामध्ये एक दृश्य असं होतं की ती पारधीन सुडानी पेटते आणि मग ती काय करते, कमरेला एक अशी दोरी असते, त्याला गाठ मारते, कमरेला ती खोचते
आणि निघते सगळ्या पारदिनींना सांगते की आता तुम्ही कोयत्या घ्या. आली कुणी नाही वाली, धार लावा कोयतीला पेटवा मशाली, धार लावा कोयतीला पेटवा मशाली. असं ते गाणं लिहिलं. उत्तरा केळकरांनी ते वेगळं गायलं. असं कधी असं गाणं लिहावं लागतं. एकदा आत्ता एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो की एखादा कवी असतो तो चला इथं थांबायचं, इथं कुणाचंही काम नाही. आणि मग तरीही काही असे बहादर असतात. आपण मी कोल्हापूरवाल्यांना नेहमी म्हणत असतो, अरे तुम्ही पंचगंगेचं पाणी पिता, पण कोल्हापूरचे माणसांच्या विषयी माझं मत असं आहे की ते सगळे पहिलवान भेजे आहेत. आमचं अहमदनगर कानाने, मात्राने, उकारने, वेलांटीने, जोडाक्षर नाही, सरळ. आम्ही माणसं ही सरळ आणि ऊसासारखे आम्ही गोड आणि तापलो तर टिपरासारखे निबर. का आपण मागं हटायचं? मग मी त्यांना सांगत असतो की तुमच्या गावाचंच नाव असं आहे की हच्या पाठीवर ल बसलेलं आहे, सतत तुम्ही दुसऱ्यावर कुरगुडी करत असता. मग मी त्या लोकांचं ऐकून घेत नाही. आणि मध्यंतरी एक हळद तुझी कुंकू माझं नावात ते बिडी जलायले, तुम्हाला माहिती असेल बिडी जलायले, ते ऐकलं मी बिडी जलायले. आणि मग मी म्हटलं तुम्हाला काय पाहिजे गाण्यात? तर ते म्हटलं आम्हाला तसं गाणं पाहिजे, बिडी जलायले. आता देशीकरण करायचं त्या गाण्याचं हे गदिमांच्या वरही आलं होतं. कारण एका मुले विकतो घ्या रे विरह आणखी प्रीत, गीत हवे का गीत. गाणं जर द्यायचं तर गदिमांनाही सांगितलं होतं की झुमका गिरा रे बरेली के बाजार में, तसं गाणं आम्हाला पाठा हो भरली हुडव हुडी, झाले घायाळ तरणे गडी, शेजारणीच्या चुलीवर पेटवा बिडी. उरायचं. म्हटलं बरं बेट्या, तुला मी दाखवतो मी माझा नगरचा इसका, तू असशील कोल्हापूरचा. मग मी गेलो तिथं. गाडीत असतानाच मी फोन केला की दादा मी आलोय. काय करू म्हटलं, मला घ्यायला गाडी पाठवा. कुठं उतरायचं? माऊली लॉजवर. म्हटलं नाही तिथं नाही उतरायचं, मला जरा 5 स्टारला उतरवा, पन्हाळ्याला चांगल्या हॉटेलवर मला उतरवायचं. तुम्हाला गाणंच पाहिजे, लावणीच पाहिजे ना. मग पन्हाळ्याला उतरलो. उतरल्यावर सकाळी नॉनव्हेज खायचं, संध्याकाळी नॉनव्हेज खायचं, त्याचा खर्च वाढवून ठेवायचा. तो संध्याकाळी मला येऊन रोज विचारत झाले की लावणी लिहून. मी म्हणतो नाही अजून 3-4 दिवस झाले. वैतागला तो माणूस. मला म्हटला भाऊसाहेब नसन उत्तर सांग. अरे म्हटलं इतकं सोपं असतं काय ते? अरे अवघड काम असतंय, तुम्हाला भारी लावणी द्यायची ना. आणि एका संध्याकाळी मी गॅलरीमध्ये अशी खुर्ची टाकली आणि बसलो होतो. आणि तो माणूस खाली गेला फिरायला आणि असा खाली रस्त्यावर गेला. रस्त्यावर जाऊन त्यांनी मला आवाज दिला, ओ बाबासाहेब बाबासाहेब तुम्हाला जी लावणी लिहायची ना त्याचं एक मी दृश्य दाखवतो म्हणे. अरे गाणं लिहिताना कथानक सांगतात, गाण्याची जागा सांगतात, हे मला माहिती होतं. हा दृश्य दाखवतो हा विद्वान. म्हटलं ठीक आहे. आणि मग मी खाली गेलो. खाली जाऊन पाहतो तर असे वळणाचे घाट आहेत त्या पन्हाळ्याला. एक मुलगा आणि एक मुलगी मोटरसायकलवर येत होते. त्या मुलीनं अतिरेक्यासारखं तोंड बांधून घेतलेलं होतं, म्हणजे फक्त डोळे उघडे होते. आणि त्या मुलाला ती एवढी भिडून बसली होती की अगदी चेहरा पॅरा. आणि मला ते दाखवलं. मला म्हटलं याच्यावर तुम्हाला लावणी लिहायची. अरे याच्यावर काय लावणी लिहायची? म्हटलं काय पागल माणूस आहे म्हटला. ठीक आहे म्हटलं लिहितो म्हटलं याच्यावर लावणी. मला म्हटलं याच्यावर काय लिहायचं, काय लावणी लिहायची? म्हटलं याच्यावर काय अशा विषयावर काही लावणी लिहित असते का? म्हटलं मला म्हणे तुमचं लग्न झालंय का? अहो म्हटलं आता माझे मुलं लग्नाला आले. म्हटलं म्हणूनच तुम्हाला माहित नाही, तुमच्या वेळेची गोष्ट वेगळी होती. तुमच्याकडं लग्न झाल्यानंतर हनीमून असायचं त्यावेळेला. आता हे लग्नाच्या अगोदरच हनीमून आहे, याच्यावरची लावणी पाहिजे म्हणून. अरे म्हटलं मग येडे आधी सांगितलं 1.5 महिना कशाला गेला असता. मग मी गेलो माझ्या रूम मध्ये 5 मिनिटात लावणी लिहिली मित्रांनो. त्या लावणीच तोंड असं लिहिलं, झाली नजरा नजर माझा पडला पदर, भर गर्दीत पाखरू मी हेरलं, लग्नाआधीच हनीमून ठरलं, लग्नाआधीच हनीमून ठरलं. म्हणजे झील लिहिली. ती झील अशी लिहिली. लक्ष्मीबाई कोल्हापूरकर नेहमी म्हणायच्या तमाशा कलावंतिनीला कोणी बायको म्हणून घरात नेत नाही, ते दुःख तमाशा कलावंतिनीचं लई अवघड असतंय मोरलं, लग्नाआधीच हनीमून ठरलं. ती लावणी तिथं तशी लिहिली. त्याच्यानंतर पुन्हा खूप छान त्यांच्या श्रद्धांजलीपर ठेवलेल्या या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा आदरणीय मिसळताई, त्याचप्रमाणे उभा केला. माणूस खरं म्हणजे प्रत्येकाच्या अंगामध्ये सुप्त गुण दडलेले असतात आणि त्या गुणांची जर आपण जपणूक केली तर निश्चितच त्याच्या भावी आयुष्यामध्ये त्याचा एक वटवृक्ष झालेला असतो. आणि जेव्हा जेव्हा आपल्या अंतर्मनावर ताणतणावाची झुळूस असेल तेव्हा आपण जर त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये गेलो तर निश्चितच तिथं त्या झुळीला फुंकर मिळते. हे अगदी ताजं उदाहरण आहे.
असेच अतिशय मोठे ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांचं नाव कोणाला माहीत नाही असा माणूस महाराष्ट्रात तरी मिळणार नाही. त्यांची अनेक पुस्तकं अभ्यासक्रमामध्ये आहेत, अनेक कविता अभ्यासक्रमामध्ये आहेत. 8-10 दिवसापूर्वी सकाळीच राजूर पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदारी ड्युटी होती. सकाळी अकोल्याहून घाईघाईने निघायची तयारी, कुठल्या बातम्या ऐकल्या नाही, कुठला पेपर वाचला नाही. बायकोला म्हटलं आटप डबा दे लवकर, उशीर होतोय. मोटरसायकलवर, कारण सुर्वे साहेबांचे आणि माझे संबंध फार आगळेवेगळे. माझ्या समोर आमच्या लेडीज कॉन्स्टेबल वायरलेस सेटवर बसल्या होत्या. त्यांना वाटलं काय झालं बुवा, अचानक फोन आला आणि अमाऊंट रडतोय. सर काय झालं, सर काय झालं? म्हटलं काय नाही. ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे दिवंगत झालेत म्हटलं. तेवढ्यात साहेबांनी आवाज दिला, कवी इकडे या. डोळे पुसतच आत गेलो. ते पटकन उठले, मला धरला. काय आहे, काय झालं? कर्मचारी बंधू भगिनी आणि आपण विद्यार्थी नारायण सुर्वे हे फार महान कवी होते, एक साहित्यातले एक सुरी होते. आणि त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला आज आपण इथं कार्यक्रम घेतला, त्याबद्दल मी बापूंचे मनापासून आभार मानते की ह्या ज्ञानसूर्याला आपण आज श्रद्धांजली देत आहोत. तसंच कवी सोनवणे सुद्धा त्या दिवशी म्हणाले की आपल्याला एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम राजूरमध्ये घ्यायचा आहे. मला खूप आनंद वाटला की नारायण सुर्वे हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेले आहेत. तसंच कबीर, संत कबीर हे सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेले. या दोघांनाही रस्त्यातून उचलून आणलेलं आहे यांच्या आईवडिलांनी, मानलेल्या आईवडिलांनी, आणि त्यांचा सांभाळ केला. आणि ज्यांनी उचलून आणलं ते पण फार मोठे नव्हते. तर नारायण सुर्वेंचे वडील हे गिरणी कामगार होते आणि त्या गिरणी कामगारांच्या घरी यांचं लालन पोषण झालं. त्यांना तिथली परिस्थितीची जाणीव होती. ते सुद्धा गिरणी कामगार वेळेंना आपण सूर्य साहित्यातले सूर्यदेव आहेत आणि म्हणून त्यांच्या श्रद्धांजलीला मी आज कोटी प्रणाम करते. तसंच आजच्या ह्या कार्यक्रमासाठी राहुरीवर बाबासाहेब आले आणि मी ज्यावेळेस हेमंतला सांगितलं होतं ते म्हटले की आपण पूर्वी भेटलेलो आहोत पण बोलणं नव्हतं, परंतु आज मी त्यांना प्रत्यक्ष ऐकलं. तर मला ज्यावेळेस कवींनी सांगितलं की सौदागर साहेब येत आहेत, तर मी हेमंतला म्हटलं, मी सकाळपासून बिझी होते सर, त्यामुळे मला थोडा उशीर झाला. मी हेमंतला म्हटलं मुंबईला आहे, म्हटलं बाबासाहेब सौदागर येत आहेत. त्यांनी लगेच काय म्हटला की अगं हे एक सिने क्षेत्रातले एक विभूती आहेत. हे आता 60 आपणही तुम्ही आता आपण ऐकलं त्यांना की अशी प्रतिभा, असं पटकन गाणं, प्रत्येक प्रसंगावर लगेच गाणं, एक वेळेस मनात नसताना सुद्धा ती गाणी तयार करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. आम्ही तर ऐकतच बसतो, आमचं काहीच चालत नाही. आम्ही फक्त काहीतरी काम करतो एवढंच आमच्या शरीराने आम्हाला सुचतं तेवढंच, परंतु हे एवढं मोठं काम आहे. हेमंत म्हटला की त्यांना कार्यक्रम होत आहेत. सौदागर साहेब, मी जे प्रत्येक वेळेला भाषणात सांगत असते की राजूर हे पेढ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्वी तर खेडेगावातून खवा यायचा आणि त्याचे पेढे इथं राजूरला व्हायचे आणि तो पेढा तेवढ्याच शहरापुरता मर्यादित होता. परंतु आता तसं नाही आहे. आता दुधा खूप वाढली, खवा खूप वाढलाय आणि एवढे पेढे जातात. शिर्डी कुठे शिर्डीला जो पेढा आहे तो राजूरचाच असतो. तर राजूरचा पेढा खूप प्रसिद्ध आहे. आणि आपण आता त्या 2-3 व्यक्तींची नावं सांगितली. मला तर असं वाटतं प्रवरेचा आपण उल्लेख केला की आम्ही कुठं वाकणार नाही, झुकणार नाही अशी आमची वृत्ती आहे प्रवरेचं पाणी पिऊन. कारण प्रवरेचा इतिहासच असा आहे की समुद्रमंथन झालं, दुसऱ्या शहरांचं जाऊ दे, आपण आपल्या इथली परिस्थिती अगदी काही सगळं समुद्र होतं, कळसाई रवी होती आणि ज्यावेळेस समुद्रमंथन झालं त्याचं अमृत जे निघालं ते अमृतेश्वराला गेलं आणि त्या अमृतेश्वराला वाटणी झाली. इथं एक थेंब थांबला सांडला म्हणून ते अमृतवाहिनी म्हणतात. ह्या अमृतवाहिनीमध्ये गगनगिरी महाराज नेहमी म्हणायचे की ते थेंब सांडलेल्या अमृताचा तिथं काय त्या पाण्याचं वर्णन करायचं, तुम्ही काहीही शिजवा, ते इतकं चवदार आणि गोड होतं. कारण हेमंतच्या लग्नाच्या वेळेस इथे लग्न ठेवलं म्हणजे तुम्ही काही शिजवा, ते फार दानवांच्या वाटणेमध्ये एक थेंब सांडलेलं आहे.
म्हणून हिला अमृतवाहिनी म्हणतात. ह्या अमृतवाहिनीचं नगर बदलला. हे नगरचं सगळं राजकारण दिल्लीपर्यंत सगळा नगरचा विकास जो झालेला आहे तो अमृतवाहिनी आणि आपल्या अकोला तालुक्यातल्या नद्यांमुळे झालेला आहे. तसंच अजून एक मला एक उल्लेख असा करावासा वाटतो की आता जो तुम्ही एक संभाजीचं वर्णन केलं. साहेब, मी मुंबईवरला 1 महिना होते, त्यावेळेस घरी आले. तो हा मुलगा आपला मयूर घरी येऊन माननीय बाबासाहेब सौदागरजी तसेच या कार्यक्रमाला आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेल्या पिचडताई की ज्या सतत कोणताही कार्यक्रम असो आपल्या शाळेचा तर लगेच येतात, आपण हाक दिली आणि सतत आमच्यावर प्रेमाची शाल त्यांनी ठेवलेली आहे, ती सदैव अशीच ठेवावी अशी मी ताईंना विनंती करेन. या ठिकाणी जे बाबासाहेब सौदागर आलेले आहेत, आभार प्रदर्शनाच्या आधी त्यांना एक भेट द्यायची आहे बापूंना, जे संस्थेचे सचिव आहे त्यांना, तर मी त्यांना विनंती करते. स्वतःच्या दरबारात समाजातील उपेक्षित दलित कामगारांचा आवाज बुलंद करणारे, जगातील जगण्याचा अस्सल संघर्ष नेमकेपणाची धार चढवत कवितेत मांडणारे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांचा जन्म 1926 साली झाला. त्यांनी मराठीमध्ये जे काम केलं, मराठी साहित्यामध्ये, त्याबद्दल त्यांचे जे कविता संग्रह आहेत, ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसांचे आगमन, हे त्यांचे प्रमुख कविता संग्रह. तसेच 1995 साली परभणी येथे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान कवी नारायण सुर्वे यांनी भूषवलं. 1905 साली त्यांना जनस्थान पुरस्कार, या पुरस्काराचे मानकरी नारायण सुर्वे ठरले. दलित कामगारांचे नेते, उपेक्षित स्त्रियांचे वेदनात्मक अनुभव विश्व प्रत्यक्ष पाहून त्यांची कवितेत ते मांडणारे कवी, स्वतःच्या जन्मासोबतच अनाथपणाची वेदना घेऊन आयुष्यभर दुःख आणि वेदना झेलणारे आणि जे पाहुणे या ठिकाणी आले त्यामध्ये सकल मंगल ईश्वर निष्ठांची मादी आई अनवरत भूमंडळी भेट तुका चला कल्पतरुसे आरव चेतना चिंतामणीचे अर्थाने आस्वाद घेतला पाहिजे होता.